वाढती महागाई पाहता घर संसार सांभाळणं कोणा एका जोडीदाराच्या हातात राहिलं नाहीये. होम लोन, गाडीचे EMI, बिल्स, मुलांचं शिक्षण या सर्वाचा खर्च करण्यासाठी दोघांनीही नोकरी करणं आता गरजेचं झालंय. त्यामुळे वर्किंग कपल्स घरी येताना ऑफिसमधलं टेन्शनही सोबत आणतात. परिणामी या रोजच्या रुटीनमुळे त्यांच्या नात्यावर परिणाम होत आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये कोणत्याच प्रकारचं तारतम्य नसल्याने काही जोडप्यांमध्ये तर दररोज तू मे सुरू आहे. त्यामुळेच आज आपण नात्यातील पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ कशी बॅलन्स करायची आणि रोज पार्टनर बरोबर होणारी तू मे कशी थांबवायची हे जाणून घेऊया. नात्यात काम आणि प्रेम याचा समतोल साधण्यासाठी तुम्हाला दिवसाचं रुटीन ठरवणं आवश्यक आहे. यासाठी सर्वात पहिलं तर कामाचा वेळ आणि वैयक्तिक वेळ हा वेगळा ठेवा. ऑफिसचं काम घरी आणणं टाळा. घरी आल्यावरही ऑफिस कॉल घेऊ नका. घरी आल्यावर फक्त कुटुंबालाच वेळ द्या. ऑफिसमधील प्रत्येक कामाला हो बोलण्याची चूक करू नका. यामुळे वेळ तर जाईलच, शिवाय एनर्जी सुद्धा डाऊन होईल. नात्यातील प्रेम वाढवण्यासाठी एकमेकांना क्वालिटी टाइम देणं आवश्यक आहे. या क्वालिटी टाइममध्ये मोबाईल, लॅपटॉप यापासून दूर राहा आणि संपूर्ण वेळ हा पार्टनरसाठी द्या. जर तुम्ही घरून काम करत असाल तर कामाची वेळ निश्चित करा. फ्रीलान्सर असाल तर दिवसाचे किती तास तुम्ही काम करणार आहात हे ठरवा. उरलेला पूर्ण वेळ हा पार्टनरला द्या. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी पार्टनरसाठी एखादा सरप्राईज प्लॅन नक्कीच आखू शकता. सुट्टीच्या दिवशी ऑफिसचे कामे घेऊ नका. यामुळे पार्टनर नाराज होऊ शकतो. तुम्ही 6 महिन्यातून एकदा लॉंग ट्रिपचा प्लॅन नक्की करू शकता. यामुळे दोघांना एकांत मिळेल, मनसोक्त गप्पा मारता येतील आणि रोजच्या रुटीनपासून आराम मिळेल. पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यासोबत स्वतःकडेही लक्ष द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दोघंही फिट राहण्याचा प्रयत्न करा.